अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्याख्यान, मागिले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. विप्रानंदाची भगिनी वेशा गेलीसे घेऊनी, त्या वार्ता ऐकुनी कानी, बंधू शोक जननी पडियेला. इतुका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दिजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तया ते नगरवासी सभोवते, समजावनी तया ते गृहा गेले आपुलिया. या उपरी ते विप्रकुमार नित्य सारितसे गृहाचार, तक्र विक्रय करुण उदर निज हाते संपादितसे. तो येरीकडे नारायण यात्राक्रमी वर्षे 3, म्हणे जावे माघारे परतोन, लेकुरे अज्ञान श्री गुरुची. गुरुकन्या वेश्येने नेली जाणा, हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता, कवण तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा, 1000 निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखावे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षा परतोन, नारायण पातला गुरु आश्रमस्थान. येता जा देखिला गुरुसुते नयन, परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायणे हास्य केले, म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पाय ठेविले मस्तक. आरडोनी पडिला से गळा, रडो लागला खळाखळा. म्हणे वनी टाकुनी वत्सला, आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पोषिता. आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागून, तेही वेशेने नेली चाळवून. नेणो ऐसे कोणे स्थानी, ते मज लागूनी विदित नसे. ऐसा साकल्य समाचार ऐकला, नारायण हृदय थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करून या. म्हणे बापा ऐका आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासून, बैसा झाला निजासनी. येरे मांडलीसे साजणी, परवडी तया भोजनाची. गृही तो पदार्थ अनुकूल नाही, म्हणून कुसुमुसी ठाईचे ठाई. आहा देवा माझे दैवी नाही, आलिया समयी अतिता. हे नारायणे जाणितले, म्हणे बापा तुआ काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जाण हा या हेतूने. मग येरे गोदोहन केले, काही उपहारा ते सारिले. मग शयना ते आरंभिले, पाय चुरिले तया ते. तव नारायण विचारिता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय साचिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोलला न मानी. येरू परमलज्जे करून, सांगता झाला तयक्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. या विरहित नसे काही जाण, पात्र तो मृण्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण, सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयचा पाहून, चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुरवचनी, बोलता झाला तत्क्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निजमनी धरसी की. येरू म्हणोजी अतत्वतः, असत्य न करी वचनार्था. सांगाल ते स्वीकारीन आता, नव्हे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करून, बोलता झाला वचन. तोची अवगत हो जाण, तुम्हा लागून समजता. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परम विशेष. जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितके रोमधेनु अंगी असती, तितके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदैक करून प्रातस्नान, ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाण, करी अर्पण द्विजाते. इतके वचन जरी मानिसी, तरी तू अक्षयी सुखी राहसी. येरू वदे त्या समयासी, तथास्तु ऐसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा, करील न करील गोदाना. एवढीच तया ते उदर पोषणा, म्हणून मना संशय. परी विप्रकुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुनी सद्गुरु वचनी, प्रातकाळी आला स्नान करुनी. एका विप्राते बोलावनी, गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्र पाचारीला, तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला केवी होय.
असो आपणासी काय कारण, सांप्रत धेनू येतसे दान, म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी पूजन धेनूचे. या उपरी विप्रपूजा स्वय करून, ते धेनू असले दिधली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वचून काही, सद्गुरुची भेटी होणार नाही. तया विण सुटे न संदेही, जाणा सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही, दिधली पाही दाना ते. एक दिनीचे भक्षावया अन्न, तेही किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्व घडले दान, तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ती दिवसी जाण, परिप्राप्त झाला माध्यान्न. विप्रकुमार तळमळे तेणे करून, अन्न भक्षावया. अंतरीचा आपल्या कुसमुसी, काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी, संधी आपैसी होऊन आली. तव नारायणे काय केले, निवांत मनी आसन वैसले. स्नान संध्ये ते मांडिले, आरंभिले पूजनांते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपशेत राहू नेदीच कोणी. कीटक पक्षी आदी करुनी, जो त्रिभुवनी पाळीतसे. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित, हे तया ते न सहावेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरे चालिला, मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्कारिला पिता आपुला, आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी स्वामी, विप्रकुमाराची अक्षरे लिहिलीच तुम्ही. जे तक्र विक्रय निर्वाह व्योमी प्रतिदिन करावा. ऐसे अक्षर स्वामीचे, ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊ आला दिनमान, पुढे तयाची गती कवण. असत्य झाले वचन, ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकोनी नारद मुनीची वाणी, चतुरानन दचकला मनी. निरखिता झाला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले, तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे. हे जाणूनी ब्रह्मदेवे, काय मांडले विधान. सत्वर ब्राह्मण द्वेष नटला, सवे दशगायींचा मेळा घेऊन भूलोकी आला. त्वरे पावला विप्रसदन, गायी उभ्या करून द्वारी. विप्रकुमारा ते हाका मारी, ये रूपातला झडकरी. सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरान बोले तयासी, तुझी पितरे आम्हापाशी. दशगौतम्या रक्षणासाठी ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकारी आता, म्हणून झाला बोलता. ऐसे वचन ऐकून तत्वता, येरू थांबा म्हणे तया ते. मी आपले गुरुसी पुसोन, माघारा येतो परतून. ऐसे तया ते वदोन, आला परतून माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा, एक विप्रा आलासे सदैवा. तयाने आणल्या दशधेनुआ, अंगीकारे माते म्हणतसे. म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पाही, हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी, कृपा करून देईते. ऐसे ऐकून नारायण, किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खूण, आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण द्यावे, तया दशगुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे, दशधेनू आणल्या पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी, धेनू आणिका गृहाभितरी. तया विप्राते नमस्कारी, जोडल्या करी स्वद्भावे. ये रे जाऊनी तैसेची केले, धेनुका ते अंगीकारिले भले. वरी रौप्य नाणे चांगले, गणित भले एक दशक. ऐसे स्वीकारून ते वेळा, नमस्कारुनी विप्र बोलाविला. नारायणा ते निविदता झाला, वाडा भरला गोधनी. तव तया ते वदे नारायण, एक मोडी आता रौप्य नाण. धेनू लागी घेऊन ये तृण, आणि उदरा लागून तुझी या. जे इच्छा असेल ते अंतरी, तेची तू आजी स्वीकारी. अर्ध नाणे तया माझारी, असो दे बदरी तुझी या. ऐसे आज्ञापिता तया ते, येरू आज्ञा तैसीच वर्तत. रौप्य नाणे घेऊन बाजारात, तृण आणि धेनू लागी. मग गऊ आणि आपली वासना, तोची पदार्थ घेता आपणा. अर्ध रौप्य नाणे समग्रही जाणा, ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेते घालून या तृण, स्वय सारिलिसे भोजन. मग गुरु सेवे लागून तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण, म्हणे बापा एक वचन. प्रातःकाळी उठवणी गंगा स्नान, येईन करून झडकरी. मग बोलावनी विप्रमेळा, दान देई धेनू सकळा. स्वये होई तू तव निराळा, पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझे अपतरी, गणती असेल नवद्वारी. एक अर्धा रौप्य नाणेवरी, असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावून, दक्षिणे सहित देई गोदान. जणी करीसी अनुमान, वचनामदान माझी या. ऐशी शिकवण देता तया ते,
येरू अवश्य म्हणे त्या ते, अमान्य स्वामी वचनाते, न करी जाण स्वामिया. नंतर प्रातःकाळी उठोन करिता झाला गंगा स्नान, पाचारुनिया ब्राह्मण केले संपूर्ण गोदान. दान केसे सर्व ही धन, माध्यान्निका ते नाही धान्य. म्हणे हे भगवान जनार्दन, केवी प्राक्तन माझे हे. धन देखिले नाही आजवरी, ते चालता आले निज मंदिरी. तेही न राहावे की पदरी, जन्मवरी चुकेना माझी ये प्रारब्धी हेची पूर्ण. तक्र विक्रये उदरपोषण, करावे परी ते धेनु ही जाण. दिधली दान गुरु आज्ञे, ऐसा कुसुमुसी आपले मनी. परी बोलुनी दावितावनी, तव संधी प्राप्त झाली आवनी. विप्रमणी क्षुदित पै, तव चित्रगुप्त वृत्तांताते. समूळ निवेदिले ब्रह्मयाते, काल दश धेनु वा दिधल्या जाते. त्याने त्या द्विजाते अर्पिला, समग्र धेनुचे केले दान. पदरी नाही काही अन्न, तक्र विक्रय उदरपोषण. करी उपोषण विप्रकुमारा, मग शतधेनुचा समुदाव घेऊन चालिला ब्रह्मदेवो. द्वारदेशी उभा राहुनी पहाहो, पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येही, ही गोधने सांभाळून घेई. तुझ्या बापाची हे ठेवी, आजवरी पाही पाळिली मी. ऐसी ऐकताची मात, येरू आला धावत धावत. पोटी क्षुधानळ अतितप्त, तो नयनी देखता विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरी, भस्मे चर्चित वस्त्र पाठारी. रुद्राक्षमाळा अतिसाजिरी, कंठी घाली परिपूर्ण. सवे गोधानाचा कळप, गणिता एक शतभरी माप. मग परतला अति साक्षेप, गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला, म्हणे द्वारी एक विप्र असे आला. सवे शतधेनूंचा मेळा, सांभाळी मजला म्हणतसे. विप्र परम दैदिप्यमान, मुखी बोलतसे वचन. तुझी आवडिलांची ही गोधन, वरी रौप्य नाणे शतवरी. ऐसे तो वदतसे वचन, सांगा आता अज्ञाते कवण. येरू बोलतसे हसून, सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता, गोधने झाला आणिता. हाती घेऊन द्रव्यशता, पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेणे काही, हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खूण नारायणा ते ठावी, इतरा काही अवगत. मग गोधने भरुनी गोठण, घातले तया लागी तृण. स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न, आवडे पदार्थ तोची पै. ऐसी करुणी सारासारी, मागुती गुरुसेवा अंगीकारी. चरण चुरिता निर्धारी, बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या ऐकवचन, गृह भरी दाटले गोधन. यासी सांभाळेसी कैसेन, तरी सांगतो वचन ते ऐक. एक धेनु ते पोसिता, कंटाळा आलासे तत्वता. येथे शंभरांची वार्ता, केवी आता घडू शके. तरी उदयिक स्नान करुनी, पाचारी विप्रा लागुनी. संपूर्ण गोधने दक्षिणादानी, विप्रा लागुनी अर्पावे. संग्रही न ठेवी एक अडका, औतके कार्य अधिकरिका. येरू तैसेच करी देखा, उठवनिया प्रातःकाळी. स्नान सारिले गंगाजळी, पाचारिली विप्रमंडळी. समग्र गोधने एकच मेळी, पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन, अर्पिता झाला विप्रा लागून. ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण, नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटितो गाई, यासी तो एक दिनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई, केवी शेषशाही तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते, आणू कोठून तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते, दक्षिणे सहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर, समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार, होऊनी स्थिर बैसलासे. म्हणे रात्री गृहभरी दावनी, वाडा भरलासे गोधनी. कैसी कर्माची कहाणी, न देखो नैनी पै एक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला, तो दिन अस्त होऊ आला. परी पाहुनिया कौतुकाला, नारद गेला ब्रह्मलोका. नमोनिया चतुरानना, निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिधले गोधन, ते दिधले दान तयाने. तक्र विक्रयी निर्वाहो, ऐसा लिखिताचा भाव. परी एकही धेनु ते न ठेवी हो, पुढे निर्वाहो कैसेनी. होऊ आला अस्तमान, उपोषित असे ब्राह्मण. ऐकता मुनीश्वराचे वचन, हास्य केले कमळासने. मागुती कमळासने उठवून, सवे घेतले सहस्त्र गोधन. वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन, चतुरानन पातला. उभा राहून द्वारदेशी, हाक मारी विप्रकुमारासी. येरू धावता आला वचनासरसी, केला विप्रांसी नमस्कार. ब्रह्मा बोलतसे तेव्हा, ह्या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा, सहस्त्रावरी पैयसे. आता तरी सांभाळी समग्र पाही, वदन गुप्त झाला तेची ठाई. देखताच आकाटाला निज हृदयी, आला लवलाही भितरी.
समूळ वृत्तांत निवेदिला. म्हणे सहस्त्र गोधनाचा मेळा, घेऊनी रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नेणवे. ऐकुनी तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून, सांभाळी कोण कळपा. तरी धेनु ते अर्पी तृण, तू ही सारिका भोजन. प्रातकाळी करुनी स्नान, आणि पाचारुन विप्राते. समस्त धेनु दक्षिणेसी, दान देईका ब्राह्मणासी. येरु हर्षयुक्त मानसी, तथास्तु वचनासी बोलतसे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार, आचरता झाला विप्रकुमार. पाचारुनिया धरामर, धेनु समग्र वाटिल्या. दक्षिणे सहित दिधले दान, नाहीसे केले सहस्त्र नाणे. न उरे दर्शना एकही जाणे, धेनु संपूर्ण निजगृही. ऐसे करिता तये वेळा, वृत्तांत ब्रह्मया ते कळला. म्हणे सहस्त्र गोधने वाटिता झाला, आहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्त्र नेता धेनु, त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐसा प्रत्यही दशगुणित धेनु, कोठून आणू तया ते आयुष्य शतभरी पूर्ण. तो तव प्रत्यही करील हेची कारण, त्याचे रुचेल येथेची मन. तक्र विक्रून काय काज, कोण गुरु तया ते भेटला. माझा मंत्र मज फळला, उणे आणले ब्रह्माक्षराला. हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले, तया ते निजमुखे निवेदिले. भूलोकी जाऊनी ये वेळे, घेऊनी येई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन, दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. ये रे नारायणा ते म्हणून, म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. स्तुतिवादन करवेची जाण, वाचेसी पाडिले दृढ मौन. नऊ गवता तृतीय दिन, नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती, नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, याता याती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरून विप्रकुमार. म्हणून या मळमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परम विश्वास, तयाचा चुके गर्भवास. पुढती न लागेची सायास, जन्मपंक्ती सभोगणे. प्रत्यही देखता नयनी, विप्रकुमार गेला उद्धरोनी. अक्षयी परब्रह्म भुवनी, नव्हे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ, निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे येऊनिया शुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्यावरी कथा भाग वर्णिला. जे आचरती गोदानाला, तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जी तुके रोम गौतमीवरी, निवासती तुका कल्पवरी. पाप क्षाळण हे निर्धारी, तात्काळिके जाणपा. विप्रकुमारे पुण्य केले, परिजन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये ज्यांचे खुंटलेले, गुरुसेवे फळले भाग्य त्याचे. म्हणून या भाविक जन, सद्गुरु ते जावे अनन्य शरण. स्वर्ग गर्भवास चुके, जेणे न लागे साधन आणिक काही. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ, पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत संबंध होऊन मनोहर सुत. 23 तमोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.